नक्कीच प्राइज ऑन असेल. गणेश घावळे आम्हाला कळवतात की वेळम संघाच्या कोणत्याही जर खेळाडूने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 555 रुपयाचं पारितोषिक नक्कीच प्राइज ऑन असेल. त्यानंतर हितेश डिझाईन दिवा मंगेश घाडे यांच्याकडून प्राइज ऑन असेल. यांच्याकडून प्राइज ऑन असेल. जर का कोणत्याही खेळाडूने सलग 3 षटकार लगावले तर 555 रुपये. सुंदर चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने ढकलतो. एक धावाचा पळून पुन्हा दुसरी धाव घेतात का पाहूया. चेंडू जातोय सरळ दन 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 करत 4 धावांसाठी. अगर मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. 4 धावांनी आपलं खातं उघडतंय. अंतिम सामना नक्कीच चांगला होणार यात मात्र कोणती शंका नाही. महेश आंबेकर सुद्धा हा सामना पाहत आहेत. नक्कीच त्यांच्या सुद्धा खिशामध्ये हात जाणार यात कोणती शंका नाही. नक्कीच या खेळाडूंसाठी प्रोत्साहन म्हणून नक्कीच तमाम घारेवडीतील या ठिकाणी पोलीस पाटील आलेली गाडी सुद्धा उपस्थित आहे. त्याचप्रमाणे गणेश गावळे, संजय धनावडे, संजय घाडे आणि सुनील जाधव तमाम या ठिकाणी क्रीडा रसिक म्हणून या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. सर्व या ठिकाणी दोन्ही टीमला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देतो मी. नितीन पागडे, कुणबी युवा क्रीडा मंडळ ग्रामीणच्या वतीने दोन्ही संघाला आमचे सन्माननीय संतोषजी सोलकर आणि पूर्ण टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख प्लेसमेंट करतोय लेगच्या दिशेने अभिषेक घाडे. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये दमदार खेळी पाहायला मिळाली होती. घाडीवडी संघाच्या माध्यमातून सामना सुरू. अंतिम सामना पंचांकडे आपल्याला मागितला जातोय मात्र पंचांना कोणता दबाव नाही. पंच या ठिकाणी हुशार आहेत. सुमित तांडकर आणि स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला आहे तो प्रथमेश बेदरे. कंटिन्यू. नक्कीच नितीन दादा अभिषेक यांना नक्कीच पददलित दाखवणं गरजेचं आहे. तू चेंडूवरती तर घुसून कॉमेंट माफ करा. जर तुम्ही चेंडूवरती पुढे जाऊन तर फलंदाजी केली तर नक्कीच चेंडू आणि बॅटचा संगम चांगला. परंतु त्रिफळा उद्ध्वस्त होतोय या षटकामध्ये आणि सुंदर गोलंदाजी पाहायला होती. अभिषेक घाडे बॅक टू दी पॅव्हिलियन. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज येतो पाहूया. मला वाटतं कालच्या सामन्यामधला हिरो कल्पेश घाडे फलंदाजीसाठी येतोय. नक्कीच या सामन्यामध्ये कल्पेश घाडेकडून मोठ्या अपेक्षा असणार वेळम संघासाठी. नक्कीच अक्षय शिंदेच्या गोलंदाजीवरती सुंदर फटकेबाजी केली आणि वेळम संघाला 32 पर्यंत मजल मारून दिली. नक्कीच पाहूया. परंतु अनिकेत जाधव आणि कल्पेश घाडे कशा प्रकारे आपल्या संघाची धुरा सांभाळतात पाहणं गरजेचं ठरेल. नक्कीच अंतिम सामना चालू आहे. नक्कीच पहिल्या ट्रॉफीच्या दिशेने पहिल्या चषकाच्या दिशेने सर्वांच्या नजरा वळल्यात. नरवण संघ सुद्धा त्या ट्रॉफीकडे बघतोय आणि वेळम संघ सुद्धा त्या ट्रॉफीकडे बघतोय. मित्रांनो इथं मेहनत करायची. जो संघर्ष करतो जीवनात तो पुढे जातो. आयुष्यात अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण मित्रांनो कधी वाया घालवायचा नसतो. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला येतो कल्पेश. कशा प्रकारे फलंदाजी करतोय संघाची धावसंख्या. सुंदर चेंडू पहिल्या स्लिपमध्ये सुंदर झेल टिपण्याचा संधी होती पण तो संधी गमावतोय. एक धाव पण पुन्हा दुसरी धाव घेतात का पाहूया. 2 धावा पण पूर्ण करतायत. कल्पेश घाडे मात्र इथं झेल झाला असता. सुंदर प्रयत्न होता नरवण संघाकडून परंतु या चेंडूवरती सुमित टानकर कळवतायत की 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 1/6. सलग 2 षटकाराला 222 रुपये. सलग 2 षटकाराला महेश आंबेकर पवन रायडर्स. सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने तटवतोय. 1 धाव पण पूर्ण करतोय कल्पेश. दुसऱ्या धावेची कोणती आवश्यकता नाही. अनिकेत स्ट्राईकला. नक्कीच अनिकेत हा उंच फटके मारू शकतो. नक्कीच कालच्या दिवसातला पहिला सामना झाला. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये शिर विरुद्ध खेळताना अनिकेत जाधव यांना 42 वैयक्तिक 42 अशी धावसंख्या उभारली. नक्कीच सावर्ड्यामधील मिलिटरी ट्रेनिंग सोडून तो आज आपल्या सामन्याचा इथं कुणबी चषकामध्ये खेळायला आलाय. अनिकेत जाधव वेळम घाडेवाडीचा सुपुत्र. सुंदर चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने ढकलतोय. 1 धाव पळून पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 8. पहिलं षटक प्रगतीपथावर. षटक संपतोय. मी इथं थोडासा थांबतोय ब्रेक घेतोय. असा गेलो आणि असा आलो तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कमान डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतं ऋषी गोताड. नक्कीच मागच्या कुणबी चषकामधला हिरो ऋषी गोताड गोलंदाजीसाठी येतोय. नक्कीच पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ऋषी गोताड. अनिकेत स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला येतो कल्पेश घाडे. पाहूया ऋषी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कशा प्रकारे सुंदर चेंडू
अवांतर असेल, अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या पुढे सरकते, एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते 1/9. नक्कीच अनिकेत याच्याकडून अपेक्षा असतील, षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. नरवण संघ सुद्धा बलाढ्य संघ, या संघामध्ये ऋषी गोताड आहे, या संघामध्ये अनिल गोताड आहे. नक्कीच पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईड कॅच, एक धाव पळून पूर्ण करतात. एका धावेने समाधान मानतात. चेंडू पहिला चेंडू सुंदररित्या हाताळला होता ऋषी यानं, पण तो अवांतर होता. त्यानंतर चेंडू आणि चेंडूमध्ये थोडंसं गती परिवर्तन करतोय, चेंडू थोडासा स्लो प्रकारचा टाकतोय आणि फलंदाजाला जखडून ठेवण्यात यश मिळवतोय. दरम्यान पुढचा चेंडू ऋषी याचा, कल्पेश घाडे याच्यासाठी पाहूया. सुंदर चेंडू लेग साईड कॅच तटवतो, एक धाव मात्र पळून पूर्ण करणं, यात मात्र कोणी दुसरी धाव घेतात का पाहूया. नाही, या चेंडूवरती सुद्धा एकच धाव पळून पूर्ण करतात. संघाची धावसंख्या होते 11. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 11. नक्कीच सामना चुरशीचा होणार, यात मात्र कोणती शंका नाही. नक्कीच, गुहागर तालुक्यातील दोन बलाढ्य संघ, एका बाजूला नरवण, दुसऱ्या बाजूला वेळम. नक्कीच या ठिकाणी हा सामना चुरशीचा होणारा नरवण विरुद्ध वेळम घारेवाडी यांच्या दरम्यान. फुल टॉस मध्ये चेंडू मात्र या ठिकाणी नो घोषित केला जातो. पंचांच्या मध्ये एक चेंडू मध्ये एक धाव मिळते संघाला. धाव संख्या होती ती म्हणजे 1/12. नक्कीच या ठिकाणी आमचे स्कोर म्हणून काम पाहणारे सचिन पास्टे आणि दीपक अवेर या ठिकाणीच एक उत्तम प्रकारचं स्कोरिंग पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमात सुरेख चेंडू सलग जमिनीला चिकटून गेलेला चेंडू म्हणावं लागले, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडू. अनिकेत मात्र थोडासा स्थिरावला आहे. अनिकेतला माहिती आहे या ठिकाणी मी या ठिकाणी थांबलो, नक्की षटकार आणि चौकारांची आतषबाजी करू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार या ठिकाणी खेळी पाहायला मिळाली होती. नितीन दादा समोरून ट्रेन धावते, परंतु या सामन्यामध्ये कुणाची ट्रेन पटरीवरती असणार नक्कीच पाहायला मिळतंय आपल्याला. नक्कीच या ठिकाणी सतीश उंचाव मार्ग चेंडू हवेत आहे. चेंडू अशी मारेच्या दिशेने जातोय, पायचा झेल होतो का आणि झेल मात्र सुटला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. या चेंडूवरती एकच धाव पळून पूर्ण करतायत अनिकेत आणि कल्पेश. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नरवण संघाकडून. खरोखरच अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. हा षटकार वाचवतोय. हा 6 धावा या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव मिळते. अनिकेत चेंडूकडे बघतोय आणि एकच धाव मिळते. नक्कीच धाव संख्या होती 13. मी सन्माननीय संदेशजी मत्यांना सांगू इच्छितो की आपल्या समोर जे आपले सर्व सहकारी थोडं पाठीमागे बाउंड्री लाईनच्या थांबा. आपल्याला विनंती आहे, कारण फिल्डरला सुद्धा थोडा त्रास होतो झेल करताना. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज अकू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फसवतोय. पंचांकडे अपील मागितला जातोय. पंचांकडे कोणता दबाव नाही. अंतिम सामना आहे नक्की या ठिकाणी. हा चुरशीचा सामना होणार वेळम घाडीवडी विरुद्ध नरवण यांच्या दरम्यान. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ. नरवण संघ मागच्या वर्षातील विजेता संघ मला वाटतं नरवण संघ असेल. नक्कीच पुन्हा एकदा कल्पेश घाडे. सुंदर चेंडू. कल्पेश मात्र बीट होतोय. नक्कीच कल्पेशाला बीट करतोय. संघाची षटक संपतोय. संघाची धावसंख्या होते 13. 2 षटकांच्या संपत्यानंतर संघाची धावसंख्या 13. षटक संपतोय, इथं थांबतोय. असा गेलो असा तो पण एकच सुमधुर संगीत. कमान डीजे. डोंगर सोन्याचा राजाने देवरूपने सजविला. आई तुझा डोंगर सोन्याचा राजाने देवरूपने सजविला. आई तुझा डोंगर सोन्याचा राजाने देवरूपने सजविला. दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळतोय अनिल गोताड. पाहूया अनिकेत जाधव कशा प्रकारे याचा सामना करतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आता मात्र निर्धाव चेंडू फेकतोय अनिल. नक्कीच सुंदर फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु वेळम संघ नक्कीच जकडून ठेवतोय नरवण संघ वेळम संघाला. संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी इथे वेळम संघाला संघर्ष करावा लागतोय. पाहूया पुन्हा एकदा. सुंदर चेंडू आणि झेल बाद. मला वाटतं त्याची जागा घेण्यासाठी नितीन येणार, यात मात्र कोणती शंका नाही. नक्कीच नितीन घाडे ह्याच्यासाठी प्राइज ऑन होत आहे. जसवी बिल्डर अँड डेव्हलपर किरण शेटे घाडे विरार यांच्याकडून सलग 3 षटकार आला. नितीन घाडे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज असेल.
नीरव जगी तुझा तोरा हो तू जागा उघड डोळे नीरव जगी तुझा तोरा. धन्यवाद डीजे, धन्यवाद सतीश. या ठिकाणी घाडीकर अनिकेत आणि अभिसारखा खेळाडू तंबूत परतलाय. पूर्णतः मदार या संघाची आहे ती कल्पेश घाडे, नितीन घाडे, डावखुरा फलंदाज नितीन आहे. दादा आपल्याला इथे थांबवतोय. जर का नितीन घाडे याने पहिल्या चेंडूवरती पहिला षटकाराला गावला तर किरण शेठ घाडे यांच्याकडून 1,000 रुपये. त्यानंतर नितीन घाडे यानं मंगेश घाडे यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज ऑन होत आहे. चेंडूवरती पहिला षटकाराला गावला तर 555 रुपये. नितीन मंगेश घाडे, हितेश डिझाईन दिवा यांच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी अंकुश गोताड हा अष्टपैलू खेळाडू आहे. दमदार खेळाडू आहे, कारण जशी गोलंदाजी पाहायला मिळते तशाच पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी सुद्धा अनिल गोताड याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी डावखुरा फलंदाज नितीन येतोय, मारा करतोय अनिल गोताड. पुन्हा एकदा फुलटाकमध्ये उंचा मारतो. चेंडू सुरेख आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या होती ती म्हणजे 14. 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या होते. वेळम घारेवाडी संघाची प्रथम फलंदाजी करताना. नक्कीच कल्पेश घाडे स्ट्राईकला कशा प्रकारे समाचार घेतोय कल्पेश घाडे. अनिल गोताड याच्या गोलंदाजीचा नक्कीच नरवण संघासमोर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. परंतु कालचा जो सामना झाला लो स्कोरिंग मॅच होती, परंतु या संघात गोलंदाजी करतात. सुंदर चेंडू येते सीमा घेत. एक धावाचा बॉल पूर्ण का सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. वेळम संघाला एक धावावरती समाधान मानव. मोठा फटका मारण्यास चेंडू सुंदर गोलंदाजी करतात. मोठा फटका मारण्यास संधी देत नाहीयेत नरवण संघाचे खेळाडू. नक्कीच या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतात. नितीन घाडे पाहूया अनिल गोताड याच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे समाचार घेतोय. सुंदर चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. दणदणीत षटकार. पहिला षटकार आजच्या दिवसातील मला वाटतं लेफ्ट हँड बॅट्समन नितीन घाडे याच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार आज त्या दिशेने खेचला जातोय नितीन घाडे याच्या बॅटमधून. नक्कीच संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 2 बाद 21. नक्कीच या षटकाराच्या मदतीने चांगली धावसंख्येचं पुढे या ठिकाणी जाते घारेवाडी संघाची. उच्चांक मोठा ठेवावा लागणार नरवण संघासमोर. कारण अनिल गोताड सारखा एक दमदार खेळाडू या संघाकडे आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज नितीनवरती पूर्णतः मदर आहे आणि कल्पेशवरती मदर आहे. शांत डोक्याने खेळलं पाहिजे, कारण हा सामना चुरशीचा झाला पाहिजे. सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अनिल गोताड्याचा षटक संपतंय. आमचे पंचकळचं षटक संपतंय. थोडासा इथं थांबतोय, ब्रेक घेतोय. असा गेलो आणि असा आलो. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कमांड उघड डोळे नीरव जगी तुझा तोरा. माझ्या कुंड्या 4 पोरा. माझ्या कुंड्या 4 पोरा. संघाची धावसंख्या होते 21. 2 बाद 21. नक्कीच कल्पेश घाडे शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये किती धावा मिळवतात कल्पेश आणि नितीन, पूर्णतः जबाबदारी आहे कल्पेशवरती. नक्कीच कालच्या सामन्यामध्ये कल्पेश यानं कारनामा केला होता अक्षय शिंदे याच्या गोलंदाजीवरती. दरम्यान पाहूया शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय. रणजित पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलतो. चेंडू हवेत आहे आणि झेल सुटतो. एक धाव पूर्ण का दुसरी धाव घेतात का पाहूया. नाही कल्पेश घाड्याला कोणती आवश्यकता नाही. रनआउट की संधी आणि गडी बाद. आवश्यकता नव्हती. नितीन घाडे उंच फटके मारतो. या अगोदरच्या षटकामध्ये नितीन घाडे यानं षटकार लगावला. याचा अर्थ नितीन घाडे आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. नितीन सांगतोय कल्पेशला की माझ्याकडे स्ट्राईक राहू दे, मी नक्कीच षटकार चौकार मारू शकतो. नक्कीच मी षटकार चौकार मारू शकतो. या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या 22. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये किती धावा मिळवतोय नितीन घाडे पाहूया. तेजस घाडे येतोय फलंदाजीसाठी. येते तेजस घाडे. संघाची धावसंख्या 22. नितीन घाडे जर का नितीन घाडे 5 चेंडूवरती सलग षटकार ठोकते तर नक्कीच वेळम संघ चांगल्या प्रकारे धावा उभ्या करू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू रणजित याचा नितीन याच्यासाठी. सुंदर चेंडू ऑफ लेग साइड के दिशेने ढकलते. एक बॉल पूर्ण करतात आणि चेंडू सीमा पार. 4 धावा मिळतात. अगर मिलिंग करें 4 तो बेड़ा होगा पार. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची
धावसंख्या 26. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. नक्कीच नितीन घाडे याच्यामध्ये ताकद आहे. नक्कीच नितीन घाडे षटकार चौकार मारू शकतो हे दाखवून देतोय. अजूनही एक चौकार आणि एक षटकार लगावून 2 दुहेरी धावा घेऊन नितीन घाडे वैयक्तिक मला वाटतं 11 किंवा 12 या धावसंख्येवरती खेळत असावा. 11 या धावसंख्येवरती खेळतोय नितीन घाडे. नक्कीच या पुढचा चेंडू ठिकाणी आपल्या क्रीडा रसिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन या खेळाडूंना दिलं जाते. रणजित आपल्या बॉलिंग पॉवर होते, सामना करतोय डावखुरा, पण पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी पण कळतंय, कारण कोणता या ठिकाणी फटका मारला जातोय नितीन घाडेच्या माध्यमातून. नक्कीच थोडासा चेंडू मागे घेतोय आणि सरळ यष्टीच्या मागे जातोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3 धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना सामना सुरू आहे. वेळम घाडेवडी विरुद्ध नरवल यांच्या दरम्यान अंतिम सामना कुणबी चषक 2022 मधील अंतिम सामना सुरू आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होते 27. 3 गडी बाद. नक्कीच तेजस घाडे स्ट्राईकला येतोय. वेळम संघाचा कर्णधार तेजस घाडे स्ट्राईकला आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रणजित याचे पाहूया शेवटचं षटक असेल. अंतिम षटक. 2 चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 26. पाहूया तेजस घाडे या 2 चेंडूवरती काय कारनामा करतोय. नक्कीच माफ करा 27. संघाची धावसंख्या 27. या 2 चेंडू मध्ये काय कारनामा करतोय पाहूया. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा रणजित सुरेख पद्धतीचे चेंडू धावची संधी. खेळाडू काय आणि खेळाडू बाद होतोय. तेजस बाद होतोय. हा अवांतर चेंडू. 1 धाव मिळते. कमॉन डीजे. हॅलो. रनआउटच्या स्वरूपात तेजस बाद होतोय. स्ट्राईकला जातोय तो नितीन घाडे. त्याची जागा घेण्यासाठी येतोय राजेश घाडे. धावसंख्या झाले 28. नक्कीच या तेजस घाडे याची जागा घेण्यासाठी पाचवा चेंडू घेऊन आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा उच्च मारतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वेळम संघाला कमबॅक करून देतोय. वेळम संघाला कमबॅक करून देतोय नितीन घाडे. नक्कीच 33 अशी धावसंख्या धाव फलकावरती लागते. 33. नक्कीच नितीन घाडे याच्या बॅटवर पुन्हा एकदा षटकार येतोय. नितीन घाडे ऑन फायर. नितीन घाडे ऑन फायर. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूत नितीन घाडे काय कारनामा करतो पाहूया. नक्कीच नितीन घाडे हा विस्फोटक फलंदाज आहे. नक्कीच या ठिकाणी सलग 2 चेंडूवरती षटकार लगावले तर महेश आंबेकर गाव उमराट यांच्याकडून 222 रुपयाचे पारितोषिक. अजून संधी आहे. कॅश प्राइज ऑन असेल नितीन घाडे याच्यासाठी महेश आंबेकर यांच्याकडून. नक्कीच या ठिकाणी खेड तालुक्यातील आमचा संदेश मुद्देवाल या ठिकाणी आम्हाला सहकार्य करते समालोचनासाठी. सुरेख आखूड टप्प्या चेंडू तशा पद्धतीचा या ठिकाणी फटका मारतोय तो म्हणजे नितीन घाडे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू फेक पाहायचा आहे. 2 धाव कंप्लीट या ठिकाणी पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खेळाडू बाद होतोय. 2 धाव या चेंडूवरती मिळत आहेत. धाव संख्या होते ती म्हणजे 36 आणि 37 धावांचं उद्दिष्ट ठेवतोय वेळम घाडेवडी संघ नरवल संघासमोर. कमांड डीजे. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करेन मंगेश दादा मध्ये प्रमोद दादा गोंदबरे सेकंड इनिंग साठी. प्रमोद दादा गोंदबरे आपण यायचंय. कृपया आपल्याकडे सर्वांच्या नजरा वळल्यात. आपण लक्ष द्यायचंय. प्रमोद दादा गोंदबरे.
वेळम संघ गोलंदाजीच्या जोरावरती पुन्हा एकदा या सामन्यावरती संघ दरम्यान कुणबी समाजयोती संघ मुंबई शाखा तालुका गोवा संलग्न युवक मंडळ यांच्या माध्यमातून ही चालू असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम सोहळा अंतिम सामना या दरम्यान रंगतोय वेळंब वर्सेस नरवण यांच्या दरम्यान. पाहूया कोणता संघ विजयी ठरतो. सलामीसाठी अनिल गोताड येतोय. नक्कीच सामना मोठा होणार यात मात्र कोणती शंका नाही. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान असेल. मी पुन्हा एकदा माझे मित्र नितीनदादा पागडे यांच्याकडे वळतोय. काय घडतंय काय बिघडतंय. शाम की चाय और बड़े लोगे की राय. नक्कीच या मंचावरती गुहागरचे विद्यमान नगराध्यक्ष राजेश दादा बेंडल उपस्थित आहेत. त्यानंतर संतोष दादा सोलकर किंजरावळे गावचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत. नितीन पागडे आहेत. हे त्यांचे सर्व सहकारी आहेत. ऋतेश शिगोना सचिन मस्कर आहेत. पंकज दादा आहेत. प्रमोद गोंदबरे आहेत. नक्कीच या मंचावरती सगळे उपस्थित आहेत. या सामन्यासाठी नक्कीच सामना चुरशीचा होणार. आनंद देऊन जाणार हा कुणबी सोहळा संपन्न होतोय. अंतिम क्षणाची वाट पाहतोय. हा अंतिम सामना शेवटचा दिवस अंतिम दिवसातील अंतिम सामना आपल्या समोर रंगताना दिसतोय. धन्यवाद. मी नितीन पागडेंकडे वळतोय. या सामन्याला रंगत येणार गोलंदाजी पाहायची आहे. प्रमोद सामना सुरू करायचा आहे. कृपया पंचांनी सामना त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. निश्चितच सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. यानंतर सन्मान सोहळा होणार आहे. मानवतेच्या गर्भातील अविरत चालत राहिलेला संघर्ष म्हणजे कुणबी. हिंदुस्थानच्या लोकजीवनाचा आत्मा म्हणजे कुणबी. जगण्याची संस्कृती म्हणजे कुणबी. हे विश्वची माझे घर ही संकल्पना म्हणजे कुणबी. जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणजे कुणबी. खरोखरच कुणबी समाजाचा हा भव्य दिव्य असा सोहळा पांजू गावाच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये नायगाव पश्चिमेला असलेलं हे बेटावरील एक छोटंसं गाव खूपच छान सहकार्य इथल्या ग्रामस्थांचं युवा वर्गाचं. खरोखरच आता सामन्याला सुरुवात येते. मैदानाकडे जाऊया. माझ्यासोबत जोडले गेले नितीन पागडे. सुंदर चेंडू पहिला चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. झेल होतोय काय लॉंग ऑन रिजन मध्ये आणि मला वाटतं हा पहिला गडी बाद होतोय. मोठा खेळाडू रणजित बाद होतोय. नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडूवरती मोठा धक्का बसतोय. कमॉन डिझे. आदरणीय सुभाषजी गोताड साहेब. झेप घे तू गरुडा परी जगी मिरव तुझी शान. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. गुहागर तालुक्याचे दिग्दर्शक खरोखरच सुभाषजी गोताड साहेब यांच्याकडून हे कॅश प्राइज आहे. अनिल गोताड मागील काही सामन्यांमधून थोडासा फ्लॉप होतोय. मात्र त्याला माहिती आहे बलाढ्य संघ आहे आणि मला फलंदाजी करायची आहे. हाच अनिल गोताड ज्याच्या नावावरती 2 अर्धशतकी खेळी आहेत कुणबी चषकाच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा जाऊया. माझ्यासोबत नितीन पागडे. नक्कीच या ठिकाणी प्रमोद सुरेख गोलंदाजी करतोय. एक चेंडू पुन्हा एकदा सुरेख ढकलला जातोय स्लिपच्या दिशेने. 1 धाव मिळते. संघाचं खातं खोलतोय स्वतः अनिल गोताड. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या होते 37 धावांचा पाठलाग करताना. धन्यवाद नितीन दादा. कालच्या सामन्यामध्ये निलेश खाड्यानं ज्यावेळी झेल टिपला होता अक्षय शिंदे याचा त्यानंतर सामना टर्न झाला होता आणि आता सुद्धा पहिल्या चेंडूवरती प्रमोद खाडे यांच्या चेंडूवरती नरवण संघाचा मोठा खेळाडू पॅव्हेलियन मध्ये जातो. निलेश खाडे सुंदर क्षेत्ररक्षण करतो. नक्कीच वेळम संघाला विजयाच्या दिशेने जाण्यासाठी सुंदर चेंडू फेकतोय. नितीन खाड्याचं सुंदर क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 2. 1 बाद 2. पाहूया सामना चुरशीचा होणार यात मात्र कोणती शंका नाही. नक्कीच वेळम संघ जरी लो स्कोर मॅच असली तरी सुद्धा वेळम संघ गोलंदाजीच्या जोरावरती नरवण संघाला चांगली लढत देणार यात मात्र कोणती शंका नाही. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी सामना चुरशीचा होणारा. प्रमोद पुन्हा एकदा पंच प्रथमेश वेद्रेच्या डावामध्ये मारा करतोय. सुरेख प्लेसमेंट करतो आणि अनिल गोताड सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते नितीन घाडे याच्या माध्यमातून नक्कीच चुरशीचा सामना होणार. महाराष्ट्राचं पूर्णतः लक्ष या स्पर्धेकडे. कुणबी चषक 2022 कुणबी समाजाची संघ शाखा तालुका गुहागर मुंबईच्या माध्यमातून क्रीडा समितीच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रमोद आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख प्लेसमेंट करतोय. मात्र स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. सीमारेषेच्या दिशेने पाहायचा आहे. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. कमांड डिझे. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून नाद येतो जनतेचा. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून नाद येतो जनतेचा. कुणाचा?
धन्यवाद डीजे धन्यवाद. नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवाज येतो कुणबी युवकांचा म्हणेन. या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी चांगला सामना होणारा 4 धावा ढकलतोय स्लिपच्या दिशेने. सरळ चेंडूची धाव संख्या होते 7. 37 धावांचा पाठलाग करताना प्रथम फलंदाजी करताना वेळम घाणेवाडी संघाने 36 धावसंख्या असते. पुन्हा एकदा प्रमोद छोटासा रनअप घेऊन पुढे मारतो चेंडू. या ठिकाणी धावची संधी झेलची संधी मात्र हुकते. 1 धाव रोखू शकत नाही. धाव संख्या होते 8. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पलावट षटक संपते. पंचकडे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या होते 1 गडी बाद 8. कमांडीचे सर्व समाज एकत्र आला ही आघाडी बहुजनांची. धन्यवाद डीजे धन्यवाद. सामन्याला या ठिकाणी मीटिंग घ्यायची नाही. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती आहे आपल्या क्षेत्ररक्षक घाणेवाडी संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांना. नक्कीच कंटिन्यू सतीश. जर का नरवण संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच अनिल गोताड हा मैदानात राहणं गरजेचं आहे. नरवण संघाला जिंकायचं असेल तर अनिल गोताड याची बॅट तळपताना दिसली पाहिजे. आणि वेळम संघाला जिंकायचं असेल तर अनिल गोताड आणि ऋषी गोताड यांना बाद करणं गरजेचं आहे. नक्कीच सामना बिग फाईट होणार यात मात्र कोणती शंका नाही. सामना चुरशीचा होतोय. अनिल गोताड आणि ऋषी गोताड हे 2 मोठे मोहरे जर पॅव्हिलियन मध्ये गेले तर नक्कीच सामना वेळम संघाच्या बाजूने झुकू शकतो. परंतु ती क्षमता अनिल गोताड आणि ऋषी गोताड मध्ये आहे. नक्कीच सामना कंटिन्यू करा. त्वरित सामन्याला सुरुवात करायची. जास्त या ठिकाणी चर्चा करायची नाही. त्वरित सामन्याला सुरुवात करा. काळोख होतोय. अजूनही आपला मोठा समारंभ या ठिकाणी होणार आहे. पण चेंडू घेऊन येतोय. दुसरं षटक घेऊन येतोय राजेश घाडे. बॉलिंग मार्कवरती आखूड टप्प्याचा चेंडू. सुरेख चेंडू आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नितीन घाडे याच्या माध्यमातून. नक्कीच अवांतर चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या होते 1 गडी बाद 9. 37 धावांचा पाठलाग करताना नक्कीच या ठिकाणी मंगेशजी आपल्याला या ठिकाणी खेड तालुक्यातून सचिनजी पास्टे यांनी मोठं योगदान समालोचनासाठी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले स्कोर उत्तम प्रकारचं स्कोरिंग दीपक अवेरे आणि सचिन पास्टे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद त्यांच्यासाठी बंधूंसाठी. पुन्हा एकदा राजेश गाडे आपल्या बॉलिंग मार्गावरती सामना करतोय. तो म्हणजे नवदीतपणा. पुन्हा एकदा पंचांकडे अपील मागितलं जातोय. पंचांकडे या ठिकाणी कोणता दबाव नाही. पंचांकडे झेलचीच अपील मागितलं जात आहे. मात्र या ठिकाणी पंच मात्र शांत आहे. शांत डोक्याचे छोट्या म्हटला जातो प्रथमेश वेद्रे. धाव संख्या होते 1 गडी बाद 9. 37 धावांचा पाठलाग करताना सतीजी. नक्कीच मंगेश घाडे हितेश डिझाईनचे मालक दिवा यांच्याकडून राजेश याच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं प्राइज लागतंय. प्राइज ऑन आहे. पाहूया राजेश घाडे या षटकामध्ये किती विकेट घेतो, किती गडी तंबूच्या दिशेने धाडतोय. दरम्यान पुढचा चेंडू राजेश याचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. ऋषी सुंदर चेंडू हवेत. अनिकेत चेंडू. परंतु चेंडू सरळ जाणार सीमारेषेच्या दिशेने. 6 धावांसाठी गोइंग ऑन. आणि या 6 धावा कमांड डीजे. सागर खवळला वनवा पिसटला. सागर खवळला वनवा पिसटला. तशीच आमच्या रक्तामध्ये चलचलती आग. तशीच आमच्या रक्तामध्ये. धन्यवाद. ऋषी गोताड याच्यासाठी प्राइज ऑन होतंय. उमराट गावचे सुपुत्र 2 षटकारांसाठी 222 रुपयाचा प्राइज. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार 222 रुपये महेश आंबेकर यांच्याकडून. दरम्यान पुन्हा एकदा नितीनजी. नक्कीच या ठिकाणी सामना या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली धावसंख्या रचली जाते. नरवण संघाकडून आखोड टाकायचे पुन्हा एकदा उंचा मारतोय. क्षेत्रक्षेत्राकडे नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. धन्यवाद. या वेळाम संघाचा कर्णधार यानं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं गरजेचं आहे. एक खेळाडू सर्कलमधून बाहेर लावला बाउंड्री लाईनच्या दिशेने तर नक्कीच ऋषी गोताड याला रोखण्यात यश मिळू शकतं. नक्कीच एक खेळाडू या सर्कलमधून बाहेर लावणं गरजेचं आहे. नक्कीच तेजस मला वाटतं सीमारेषेच्या दिशेने जातोय. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते राजेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या होते 1 बाद 19. पुढचा चेंडू राजेश याचा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय.
आणि हा अवांतर खेळतो. आता मात्र राजेश दडपणाखाली येतोय आणि गोलंदाजी काय स्क्वेअर मारा करतोय. एका धावेने संघ नरवण संघ पुढे सरकतोय. राजेश मात्र महागडा ठरतोय. कालच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु आता संघाची धावसंख्या होते 20. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असताना अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता नरवण संघाला. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, राजेशाचा सुंदर चेंडू, नक्कीच सुंदर गोलंदाजी करतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. जर का या 2 चेंडू मध्ये एखादा षटकार आला तर नक्कीच वेळाम संघ हा बॅकफूट वरती जाऊ शकतो आणि नरवण संघाच्या अशा विजयासाठी पल्लवित होऊ शकतात. नक्कीच पाहूया या सामन्यामध्ये काय घडतंय. जिथपर्यंत ऋषी गोताड, अनिल गोताड मैदानात असतील तिथपर्यंत नरवण संघ हा विजयाच्या दिशेने आगेकूच करणार, यात मात्र कोणती शंका नाही. नितीनजी, नक्कीच या ठिकाणी घारेवाडी संघ सुद्धा बलाढ्य आहे. पुन्हा एकदा उंचा मारतो चेंडू हवे त्या ठिकाणी जलतो का पाहिजे. प्रणय तांबे त्या ठिकाणी जातो आणि चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. सामना जवळजवळ नरवण संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. राजेश हा महागडा पडतोय. नक्कीच राजेशाच्या ठिकाणी कल्पेश घाडे यानं गोलंदाजी घेणं किंवा संदीप घाडे यानं गोलंदाजी घेणं गरजेचं होतं, परंतु कालच्या सामन्यात कल्पेश घाडे हिरो ठरला होता, संदीप घाडे हिरो ठरला होता. नक्कीच पुन्हा एकदा आकुटा पाहिजे उंचा मारतो चेंडू हवे त्या झेलतो का पाहायचा. झेल टिप सुभाष पागडे अबलोली यांच्याकडून अनिल गोताड याच्यासाठी सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 500 रुपये. परंतु सामना लो स्कोरिंग असल्यामुळे यामध्ये 2च षटकार लगावले जाऊ शकतात. जिंकण्यासाठी मला वाटतं 11 किंवा 12 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 26. संघाची धावसंख्या 26. नक्कीच कालच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. तोच संदीप घाडे उर्फ डेव्हिड या नावानं प्रसिद्ध असलेला संदीप घाडे गोलंदाजीसाठी ते संदीप घाडे. नक्कीच सामना जवळजवळ असं वाटतंय की सामना नरवण संघाच्या बाजूने झुकतोय, परंतु क्रिकेट म्हटलं की क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ. क्रिकेटमध्ये कोणताही निर्णय कोणत्याही वेळी लागू शकतो. 1 चेंडूमध्ये 6 धावा असताना षटकार लगावला जाऊ शकतो आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव असताना सुद्धा 6 चेंडू निर्धाव फेकले जातात. यालाच क्रिकेट म्हणतात. पाहूया कशा प्रकारे. नितीनजी, नक्कीच या ठिकाणी सामना चुरशीचा होणार, कारण 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. कारण कालचा सेमीफायनलचा सामना पाहिला अतिशय चुरशीचा होता. पूर्णतः त्या सामन्यावर वर्चस्व निर्माण केलं होतं सेमीफायनलच्या सामन्यावरती पूर्ण घारेवाडी संघाने. या ठिकाणी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणताही सामना कोणता संघ जिंकू शकतो हे सांगू शकत नाही. अनुभवी गोलंदाज संदीप घाडे येतोय, सुरेख प्लेसमेंट केली जाते. 1 धाव अनिल गोताड घेतोय. अनिलला माहिती आहे या ठिकाणी अजूनही सामना आपण अशा पद्धतीने खेळला तर नक्की आपण यशाच्या दिशेने जाऊ शकतो. 1 धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 2 गडी बाद 27. अजूनही 10 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता. संदीपला या ठिकाणी डॉट चेंडू काढावे लागणार, निर्धाव चेंडू काढावे लागणार. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय या सामन्याने. अंतिम सामना कुणबी चषक 2022 दरम्यान सुरेख चेंडू या ठिकाणी अवांतर चेंडू घोषित केला जातोय पंच प्रथमेश वैद्य यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 28. 3 गडी बाद 28, 2 गडी बाद 28. टिचून गोलंदाजी करावी लागणार. जशी गोलंदाज या ठिकाणी तवसाच्या मध्ये आधी झेल का होतो काय पाहायचा आहे. निलेश गाडे त्या ठिकाणी जातोय आणि झेल टिपला जातोय. तिसरा धक्का बसतोय नरवण संघाला. नितीनजी, नक्कीच ज्या वेळेस निलेश घाडे यांच्या हातामध्ये झेल येतोय त्याच्यानंतर कालच्या सामन्यामध्ये अक्षय शिंदेचा झेल टिपला होता, सामना फिरला होता. इथं सुद्धा निलेश घाडे यांच्या हातामध्ये झेल येतोय, सामना फिरतोय का पाहूया. नक्कीच सामन्यामध्ये अजूनही उत्कंठा शिगेला लागले. सामना कोण जिंकणार, नरवण या वेळम. राजेश जर महागडा ठरला नसता तर नक्कीच इथं वेळम संघानं नरवण संघावरती वर्चस्व गाजवलं असतं. नक्कीच त्या राजेशाच्या ठिकाणी अनिल आणि ऋषी सारखा फलंदाज असताना संदीप घाडे किंवा कल्पेश घाडे असा गोलंदाज येणं गरजेचं होतं, परंतु या संघाचा कर्णधार थोडीशी चूक करतोय आणि राजेश घाडे याला आमंत्रित करतोय. आणि राजेश घाडे मला वाटतं 2 षटकार आणि 1 चौकार अक्षय या राजेश घाडेच्या गोलंदाजीवरती ऋषी गोताड मारतोय. दरम्यान नितीनजी, संदीप घाडे कुठ्यासाठी सुरेख चेंडू या ठिकाणी
एक पॉईंटच्या दिशेने ढकलतो चेंडू. एका धावे समान मागतोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 29. 3 गडी बाद 29 धावसंख्या. माझे सहकारी सचिनजी पास्टे एक ठिकाणी कळत त्याचप्रमाणे दीपक अवेरे. सुरेख गोलंदाजी ह्या षटकावरतीच पूर्णतः सामन्याची मदार असणार आहे. कोणाकडे वर्चस्व जाणार, या अंतिम सामन्याचा विजेता कोणता संघ ठरणार आणि उपविजेता कोणता संघ ठरणार, या नक्कीच हा षटक ठरवतो का पाहायचं आहे. सगळ्यांचं लक्ष, मान्यवरांचं सुद्धा लक्ष या ठिकाणी वेधून घेतलं या सामन्याने. कारण कालची सेमीफायनलची चुरशीचा सामना पाहिला तर या ठिकाणी एकतर्फी सामना झाला होता आणि विजय ठरला होता वेळम घाडेवाडी संघ आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता. आजच्या दिवसामध्ये नरवण संघाने अगदी तवसाळच्या एका क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आणि डावखुरा फलंदाज येतोय नरवण संघाकडून, तो म्हणजे योगेश गोताड. सामन्याला सुरुवात करायला कोणता वेळ घालवायची नाही. 2 मिनिटं आपल्याला थांबवतोय. योगेश गोताड यांना जर चौकार मारला तर संजय निंबरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. योगेश गोताड यांना जर चौकार मारला तर संजय निंबरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. पाहूया कशा प्रकारे सामन्याला सुरुवात करायची. सामन्याला सुरुवात करायची. कृपया कोणताही वेळ घालून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फास्ट आपला बदल करायचा आणि कारण काळोख होतोय, अंधार पडतोय, समोरच्या टीमला या खेळण्यामध्ये थोडंसं अवघड होऊ शकतो चेंडू. संदीप घाडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्गावरती सामन्याचा निर्णायक षटक घेऊन आलाय आणि पंच प्रथमेश वेद्रे याच्या उजव्या बाजूने मारा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू खेळपट्टीवर खेळवला जातोय. एका धावेसाठी एक धावा रोखू शकत नाहीये. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मात्र या ठिकाणी थोडंसं शांत पद्धतीने खेळला जातोय. अनिल गोताड संघाचा हा पूर्णतः आधारस्तंभ नरवण संघाचा. धावसंख्येमध्ये होते. धावसंख्या होते 30. नितीनजी, आपणास जे क्रीडा रसिक आपले कुणबी बांधव बसलेत, जे क्रीडा रसिक कुणबी बांधव बसलेत, आजूबाजूला पाण्याच्या बाटल्या आपल्याला दिसत आहेत. समोर आजूबाजूला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकलेल्या दिसत आहेत. कृपया आपलं एक कर्तव्य बनतं की त्या पाण्याच्या बाटल्या ज्या आपण फेकल्या आहेत त्या एका ठिकाणी आणून फेकायच्या आहेत असं कमिटीकडून सांगण्यात येत आहे. सुबोधळे पाष्टे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पाण्याच्या बाटल्या ज्या आपल्या आजूबाजूने फेकलेल्या आहेत ते एकत्र येऊन ठेवायच्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू सतीश आपण सामन्याकडे वळूया. खोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. पायसा तिकडे चकवतोय चेंडू. 2 धावा पूर्ण होत आहेत. कल्पेश गाड्याचा सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खेळाडू सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. 3 धावा कंप्लीट करतायत सुरक्षित त्या नरवण संघाचे फलंदाज. धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होते 33. संघाची धावसंख्या 33. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा. राजेश खाडे महागडा ठरला. त्यानंतर मात्र वेळम संघ हा बॅकफूट वरती गेला. नक्कीच विचार करणं गरजेचं होतं की आपल्या नगर तालुक्यातील अनिल गोताड आणि ऋषी गोताड ही मोठी नावं आहेत आणि अनुभवी गोलंदाज तिथं वापरणं गरजेचं होतं. परंतु तेजस खाडे आणि पूर्ण कंपनी ती चूक करतोय आणि राजेश खाडेला गोलंदाजीसाठी बोलवतोय आणि ती चूक वेळम संघाला महागात पडते. दरम्यान पुढचा चेंडू नक्कीच सतीशजी या ठिकाणी गेल्या वर्षीचा विजेता संघ नरवण संघ पुन्हा एकदा या ठिकाणी फायनल मध्ये पोहोचतोय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. एक धाव, 2 धाव पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खेळाडू सुरक्षितरित्या क्रीज मध्ये 3 धाव पूर्ण केल्या जात आहेत. विजय च्या दिशेने जातोय तो म्हणजे नरवण संघ. एका 6 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी नरवण संघाला. नितीनजी, आपणास डीजे मास्टर आपणास एक विनंती असेल. डीजे मास्टर आपणास विनंती असेल की हा सामना झाल्यानंतर चॅम्पियनचं गाणं लावायचंय. चॅम्पियन 6 चेंडू आणि 1 धाव. 6 चेंडू 1 धाव. मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती येतोय नितीन घाडे. कृपया कुणबी आपले जे कुणबी बांधव हा सामना पाहण्यासाठी या स्पर्धेसाठी इथं उपस्थित होते त्या सर्व कुणबी बांधवांना ज्या जेटीवरतून बोटीमधून जाताना कुणी कृपया घाई गडबड करायची नाही. आपल्याला सूचना येतात. ज्या बोटीमधील जे प्रमुख असतील ज्याप्रमाणे ती लोक सांगतील त्या प्रकारे आपण बोटीमध्ये चढायचं आहे. त्यांच्याकडून सूचना येतात आपल्याला. नक्कीच सगळे कुणबी बांधव तिथं कृपया कुणी गर्दी करू नये. आपल्याला नक्कीच 10-10 मिनिटांनी एवढी सर्व संख्या असल्यामुळे नक्कीच आपल्याला त्या ती बोटीमधले प्रमुख आपल्याला नक्कीच सहकार्य करतील. नक्कीच याचं पूर्णतः लक्ष सन्माननीय अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब यांचं पूर्णतः आपल्या युवकांकडे लक्ष आहे. कारण काळजी सुद्धा आहे. कारण आपला युवक घरापर्यंत सुरक्षित पोहोचला पाहिजे. आखूड टप्प्याचा चेंडू पाहिला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय.
4 धावांसाठी विजयी होतोय. अंतिम सामन्याचा नरवण संघ उपविजेता ठरतोय. तर घाडीवाडी संघ धन्यवाद.